Fine. So lecture start करू. So very first we are going to start HTML. Okay. ऑलरेडी सर्वांनी VS कोड इन्स्टॉल केलेला आहे. त्याला पाणी दाखवून येतं. झोपायचं नाही मध्ये. नाहीतर मी आपली माहिती आहे ना बिल्डिंग किती थर्ड फ्लोअर वरती एक जरी राऊंड खालून वरती मारून आला तू झोपणार नाही करतो 2 तास. ठीक आहे. सो पूर्ण एंटायर कोर्स मध्ये वी आर गोइंग टू यूज VS कोड. VS कोड काय यूज करायचं त्याच्यामध्ये रिझन असं आहे VS कोड इज ओपन सोर्स. ओके. फर्स्ट थिंग. सेकंड इज इट इज कम्पेटेबल टू ऑल द प्रोग्रामिंग लँग्वेज. सर्व लँग्वेजला तो कम्पेटेबल आहे. आणि थर्ड त्याचा UI आणि त्याचे जे कॉन्ट्रीब्युटर्स आहेत ते कॉन्ट्रीब्युटर खूप हाय म्हणजे जास्त काउंटचे. जसं जावासाठी तुम्ही एक्लिप्स यूज करतात. एक्लिप्स का बरं यूज करतात? कारण की एक्लिप्स जावाला खूप कम्पेटेबल आहे. तसंच जर एखादं वेब डेव्हलपमेंट करायचं तुम्हाला पायथन बेस किंवा लाईक PHP बेस किंवा जावास्क्रिप्ट बेस नोड बेस तर यासाठी VS कोड एक कम्पेटेबल टेक्स्ट एडिटर आहे. ठीक आहे. तर हे आयडी नाहीये. इट्स नॉट अ इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट असं त्याच्यामध्ये काही नाहीये. पण हा एक टेक्स्ट एडिटर आहे. टेक्स्ट एडिटर मध्ये काय असतं की तुम्हाला एक्सटर्नल सपोर्ट घ्यावा लागतो ज्याला आपण एक्सटेन्शन म्हणतो. ठीक आहे. तर मी ते फर्स्ट फोल्डर क्रिएट करतोय. दिस इज लाईक डे 1 HTML. ओके. याला जर मी राईट क्लिक केलं तर इथे मला ऑप्शन येते ओपन विथ VS कोड. ओके. हे ऑप्शन जर तुम्हाला हवं असेल तर VS कोड इन्स्टॉल करण्याच्या वेळेस जे चेकबॉक्स मिळतात आपल्याला ते सर्व चेकबॉक्स टिक करायचे. त्याला कॉन्टॅक्ट मेनू म्हणतात. त्या कॉन्टॅक्ट मेनू मध्ये हा येतो. त्याला मी जर राईट क्लिक केलं ओपन केलं तर VS कोड ओपन होईल. ओके. नाव so this is how your VS code will look like. Okay. ठीक आहे. तर या प्रकारे तुमचा VS कोड तुम्हाला व्ह्यू होतो. ऑलरेडी तुम्ही त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. So let's create a very first file that is index.html. ओके. आता इनिशियली तुम्ही फाईलला कोणतं पण नेम देऊ शकताय. असं काही मॅन्डेटरी नाही. फक्त जे फाईलचं एक्सटेन्शन असतं ते एक तर तुम्ही HTML यूज करू शकताय किंवा HTM यूज करता येतं. दोन्हीपैकी तुम्ही कोणतं पण एक एक्सटेन्शन यूज करू शकताय. HTM किंवा HTML. आता या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? तर डिफरन्स काहीच नाही. फक्त पूर्वी काय होतं ज्यावेळेस विंडोज आलेली होती मार्केटमध्ये विंडोजची सर्वात पहिली ओएस कोणती होती माहिती आहे तुम्हाला? नाही रे मग 7 तर आत्ता आली ना. नाही. डॉस. MS डॉस ज्याला आज आपण कमांड प्रॉम्प्ट म्हणतो. हा कमांड प्रॉम्प्ट आहे असा तुमचा डॉस ओएस होता. ओके. म्हणजे विंडोजची पहिली ओएस कोणती आहे? त्यानंतर याची दुसरी ओएस आली विंडोज 97. मग आली विंडोज 8. विंडोज 8 नंतर आली विस्टा. विस्टा नंतर विंडोज 7. मग विंडोज 8 मग 10 11 अशी विंडोजची हिस्ट्री. ओके. ज्यावेळेस डॉस ओएस होती त्यावेळेस मॅक ओएस आलेली होती मार्केटमध्ये. तर मॅक मध्ये डॉस मध्ये काय फरक होता? तर मॅक ऑलरेडी UI इंटिग्रेटेड होतं. तर ही जी कन्सेप्ट आहे पूर्ण हे मॅकचेच ऍक्च्युअली की नोटपॅड हवा आहे पेंट हवं आहे त्यावेळेस त्यांनी इम्प्लिमेंट केलं होतं. म्हणजे 97 विंडोज जेव्हा स्टार्ट आली त्यावेळेस त्यामध्ये फीचर होते आणि मॅकचे ते आधीच फीचर्स आले होते मॅक ओएस मध्ये. म्हणून मॅक मार्केटमध्ये खूप चालते आजच्या डेटला इंडियन मार्केट सोडून. ठीक आहे. सो विंडोज मध्ये तुम्हाला हा VS कोड कम्पेटेबल आहे. लिनक्स मध्ये पण सेम आणि मॅक मध्ये पण सेम असणार आहे. त्यामुळे काही डिफरन्स नाही. सो लेट्स क्रिएट अ. आता विंडोजचा प्रॉब्लेम काय होता? पूर्वी विंडोज फक्त 3 एक्सटेन्शन सपोर्ट करत होता. जसं GPG. ओके. TTF. त्यानंतर बिटमॅप BMP म्हणतो त्याला. ओके. त्यानंतर परत MP4 ऐकलेले ना एक्सटेन्शन. तर हे मॅक्झिमम करून आहे ना 3 एक्सटेन्शन विंडोज सपोर्ट करत होतं. त्यामुळे विंडोजला काय केलं
HTML चं जे एक्सटेन्शन होतं, जे लिनक्स वरती चालत होतं, त्याला त्यांनी HTML मध्ये कन्वर्ट केलं आणि विंडोजला HTML सपोर्ट करत होतं. हे 97च्या वेळेस होतं, पण नंतर XP मध्ये 4 एक्सटेन्शनचा सपोर्ट आला. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर JPEG मिळतं आणि JPG पण मिळतं. MP4 पण मिळतं, MPEG4 पण मिळतं. आहे का? फरक काही नाही त्या दोन्हीमध्ये. कॉम्प्रेशन टेक्निक ऑलगोरिथम सारखेच आहे. ओके, इमेज प्रोसेसिंगचा ऑलगोरिथम सेम आहे JPG आणि JPEG ला. फक्त त्यामध्ये फरक आहे एक्सटेन्शनचा. तो का बरं आहे? कारण की सपोर्ट. तर तुम्ही JPGची इमेज JPEG मध्ये सेव्ह केली तरी ते चालतं. असं काही प्रॉब्लेम येत नाही. तसंच HTML आणि HTML मध्ये काही फरक नाही. हे मी का बरं सांगतोय? खूप साऱ्या वेबसाईट .html सुद्धा आज मार्केटमध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या वेबसाईट आहेत त्या आहेत काय. ओके, सो लेट स्टार्ट विथ HTML. आता HTML चं सर्वात आधी स्टार्टिंगचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण बघणार आहे. बेसिक स्ट्रक्चर, HTML चं बेसिक स्ट्रक्चर. तर HTML जे असतात त्याचा सिंटॅक्स आपण लेस दॅन नेम ऑफ टॅग, ओके, ज्याला आपण काय म्हणतो मार्कअप. आणि क्लोजिंग ऑफ मार्कअप. ओके, या प्रकारे करतो. तर HTML चा सिंटॅक्स कसा आहे? थोडा या प्रकारे, लेस दॅन एलिमेंट, लेस दॅन नेम ऑफ मार्कअप आणि ग्रेटर दॅन. तर याला टेक्निकल भाषेमध्ये अँगल ब्रॅकेट्स म्हणतात, पण आपल्या सोप्या भाषेत लेस दॅन ग्रेटर दॅन. ठीक आहे, तर हा तुमचा मार्कअप आहे. आता हे मार्कअप किती प्रकारचे आहेत? इथे 2 मार्कअप दिसतात तुम्हाला. ओके, वरचा जो आहे तो ओपन आणि बॉटमचा आहे तो क्लोज. आणि एक मार्कअप असा पण असतो. ओके, हा सेकंड टाईप, म्हणजे हा थर्ड टाईपचा. तर तुमचा एक मार्कअप असतो ओपन, क्लोज, आणि हा जो बॉटमचा असतो त्याला सेल्फ क्लोजिंग म्हणतात. काही ठिकाणी त्याला एंट्रीज का एंटिटीज सुद्धा म्हणतात. ओके, असे वेगवेगळे नेम्स आहे पण सिंपल. आता हे जे मार्कअप्स असतात इथे मी लाईक HTML ऍड करेल. तर तुमचं कोणतं पण पेज आहे हे HTML ने स्टार्ट होतं. कशाने होतं? HTML. ठीक आहे, चला आता आपण हे डिलीट करेन. जस्ट मी इथे हॅलो टाईप करेन. ओके, HTML. लेट्स सेव्ह. आणि या कोडला जस्ट काय करूया आपण, या कोडला सिम्पली मी ब्राउझर मध्ये ओपन करेन. आता तुमचे खूप कॅन्डिडेट असतील ज्यांचे डिफॉल्ट ब्राउझर मायक्रोसॉफ्ट एज असेल. ओके, जस्ट विंडो प्रेस करा, त्यामध्ये डिफॉल्ट मध्ये जा. इथे डिफॉल्ट ऍप येईल. ओके, जर विंडो दिल्यावर नसेल तर डिफॉल्ट ऍप्सच असतं आणि तुम्हाला डिफॉल्ट ब्राउझर वगैरे असं येणार नाही. जस्ट यावरती डिफॉल्ट वरती क्लिक करा. आता मी 10 यूज करतो, तर 10 मध्ये ऍक्च्युअल मला इथे ब्राउझर म्हणून देते. जर 11 असेल तर क्रोम मध्ये जायचं, बॉटमला यायचं, क्रोम सिलेक्ट करायचं, सेट डिफॉल्ट बनायचं. इथे मी जस्ट डिफॉल्ट ब्राउझर क्रोम सिलेक्ट करेन. त्याचं रिझन असं आहे की कोणती पण एक्सटेन्शनची जी फाईल असेल ती बाय डिफॉल्ट क्रोमने मला सपोर्ट करेल. जस्ट याला जर आपण ओपन जर केलं तर इथे तुम्हाला काय दिसतंय? काय दिसतंय? हॅलो दिसतंय काय? फाईन. सो याचा अर्थ असा आहे की HTML मध्ये तुम्ही एक कोड जरी नाही लिहिला त्या फाईलमध्ये तरी पण तो कोड प्रिंट होतो. हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे. पण आता मला जर ह्या कोडला एक्झामाइन करायचं असेल तर त्याला आपण काय करणार? सिम्पली वी विल मेक अ राईट क्लिक अँड क्लिक ऑन इन्स्पेक्ट. ओके, आणि इन्स्पेक्ट वरती ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला एलिमेंट सेक्शन दिसेल. तर या एलिमेंट सेक्शन मध्ये जो कोड आपण डेव्हलप केलाय इथे काय लिहिलंय मी ते आणि जे ब्राउझर मध्ये अवेलेबल आहे यात काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला? काय डिफरन्स आहे? व्हेरी गुड. बाय डिफॉल्ट काय होतं, तुम्ही HTML च्या कोडमध्ये फक्त टेक्स्ट जरी लिहिला तरी ब्राउझर काय करतं? त्याला मॅनेज करतं. काय करतं? मॅनेज करतं. आता हे होतं कसं? तुम्हाला टॉकचा सब्जेक्ट हवाय का? TOC सब्जेक्ट, टॉक, थिअरी ऑफ कॉम्पिटिशन, अजून पुढे असं. तर जेव्हा कोणतं पण HTML चा कोड हा ब्राउझर वरती लोड होतो तेव्हा तो एका रेंडरिंग प्रोसेस मध्ये जातो. कशात जातो?
रेंडरिंग प्रोसेस. मग हा जो कोड असतो ना, हा छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो, ज्याला टोकनायझेशन म्हणतात, पार्सिंग. आता इथे प्रॉब्लेम काय होतो, ज्यावेळेस HTML या पेजला स्कॅन करेल त्यावेळेस त्याला हे कळतं की यामध्ये कोणत्याही प्रकारचा बेसिक HTML चा कोड नाहीये. तर ब्राउझर काय करेल, behalf of us browser will create a basic structure of HTML. पण HTML चा एक सिनेरिओ आहे. तो सिनेरिओ असा आहे, तुम्ही जर कोणत्याही प्रकारचा टेक्स्ट त्यामध्ये लिहिला तो बाय डिफॉल्ट या बॉडीच्या एलिमेंटच्या आतमध्येच प्लेस करेल. हे लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये कोड काय होतो, ते रिअरेंज होतो. तुम्ही कोड कसा पण लिहा, ब्राउझर त्याला ऑटोमॅटिकली रिअरेंज करेल. आणि हे HTMLच्या 5व्या व्हर्जन पासून स्टार्ट झालेलं. कोणत्या व्हर्जन पासून? अशी किती व्हर्जन असतील HTML ची? आपण अशी किती व्हर्जन असतील टोटल? HTML व्हर्जन 1 पासून आलेलं आहे. व्हर्जन 1, 2, 3, 4 नंतर 5, 4 नंतर XHTML व्हर्जन आलं होतं आणि त्यानंतर HTML5 आहे. HTML5 चा ऍडव्हान्टेज असा आहे की यामध्ये जर ऑलरेडी कोड जर नसेल तर HTML5 जे ब्राउझर असतात ते बाय डिफॉल्ट बेसिक कोड जनरेट करतात. आता या बेसिक कोड मध्ये तुम्हाला स्टार्टिंग एलिमेंट काय कोणता दिसतोय? कोणता दिसतोय? HTML. म्हणजे याचा अर्थ काय होतो, HTML हा रूट एलिमेंट. काय HTML? इट्स अ रूट एलिमेंट. म्हणजे जेव्हा पण कोड स्टार्ट होणार आहे तो कशाने स्टार्ट होणार आहे? HTML. सेकंड काय दिसतंय यामध्ये? हेड दिसतंय आणि त्याच्यानंतर बॉडी. आता मला सांगा, हेड बॉडी हे सिबलिंग आहे का पॅरेंट चाइल्ड आहे इच अदरचे? हेडचे नाही विचारत आहे. बॉडी आणि हेड हे एकमेकाला कसं रिलेट करतात? दे आर सिबलिंग्स. बरोबर आहे ना? आणि ते एकाच लेवलनी. जर मी असं जर म्हटलो की आता मला HTML आणि हेड मध्ये रिलेशनशिप सांगा, तर कसं सांगणार आपण? पॅरेंट चाइल्ड. पण जर मी म्हटलं की हेड आणि बॉडी मध्ये रिलेशनशिप सांगा, सिबलिंग्स. येत आहे लक्षात? तर यामध्ये जो कोड असतो हा कोड पॅरेंट चाइल्ड रिलेशनशिप आणि सिबलिंग रिलेशनशिप मध्ये वर्क करतो आणि अशा कोडला नेस्टेड कोड म्हणतात. तर इथे काय आहे, HTML मध्ये काय होतं, नेस्टेड कोडिंग आपण यूज करतो. म्हणजे एका एलिमेंटच्या आतमध्ये दुसरा असू शकतोय किंवा त्याच्या शेजारी पण दुसरा एलिमेंट असू शकतोय. तर यामध्ये हेड आणि बॉडी हे सिबलिंग आहे. ओके. आणि HTML काय त्यांचा? पॅरेंट. येते लक्षात? आता या दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे, हेड आणि बॉडी मध्ये? कोण सांगेल मला? हेड सगळ्यात मग 3 नंबर. म्हणजे तिथं इंडेक्स ऑफ HTML तिथे येते. बॉडी कंटेंट. ओके. त्याने एक आन्सर दिला, नियर अबाउट आहे. ओके. अजून काय सांगू शकता तुम्ही हेड आणि बॉडी मधला डिफरन्स? आपल्या हेड मध्ये काय असतं? हेड मध्ये काय आपल्या? आणि आपल्या डोक्यात काय आहे? मेंदू आहे ना? आहे ना? हा. मेंदू कशासाठी असतो? मेंदू दिलेला आहे. नाही रे बेटा, मेंदूचं सर्व ऑपरेशन तर काय पण परफॉर्म करतो. ठीक आहे, ती तिचे ऑपरेशन परफॉर्म करते. मेंदू कावर दिला आहे? सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन स्टोर असते. बरोबर आहे. आता तुम्ही हे शिकताय, तर हे शिकल्यानंतर तुम्ही जर प्रॅक्टिस केली त्यावरती तुमच्या मेंदूमध्ये ते इम्प्रेशन जर पडले, तुम्ही विसराल का तो कोड? आन्सर आहे नाही, कारण मेंदूमध्ये इन्फॉर्मेशन असते. पण मेंदू दिसतो का? ते फक्त मूवी मध्ये दिसतो. असा दिसतो का? नाही, मेंदू दिसत नाही. तसंच हेडचं काम असतं. हेडमध्ये इन्फॉर्मेशन स्टोर असते. कोणती इन्फॉर्मेशन? हा जो पेज आहे, हे जे करंट पेज आहे, हे पेज कशासाठी बनवलेलं आहे, त्याची बेसिक नीड काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही एक वेबसाईट डेव्हलप करताय, त्या वेबसाईटसाठी लँडिंग पेज, होम पेज, तर त्या वेबसाईट रिलेटेड ते इन्फॉर्मेशन स्टोर करतात. त्याला म्हणतो आपण मेटा डेटा. व्हॉट वी से इट एज मेटा डेटा. मेटा डेटा इज अ डेटा अबाउट अ डेटा. सो HTML हेड कन्सिस्ट ऑफ मेटा डेटा. त्यामध्ये इन्फॉर्मेशन स्टोर असते आणि ही इन्फॉर्मेशन मेंदू जसं दिसत नाही
ही इन्फॉर्मेशन ब्राउझर मध्ये कुठेच दिसत नाही. म्हणजे ब्राउझरचा जो व्ह्युएबल पार्ट आहे, आपल्या ब्राउझरचा व्ह्युएबल पार्ट कोणता आहे? ओके, हे जे ब्ल्यू कलर मध्ये इथे दिसतंय का, हायलाइट केलंय मी बघा, मी इथे बॉडीवर लावतो, ते ब्ल्यू कलर मध्ये हायलाइट होत आहे ना, ब्ल्यू आणि ब्राऊन कलर मध्ये, हा व्ह्युएबल पोर्शन. हा कोणता पोर्शन आहे? व्ह्युएबल पोर्शन. या व्हेरिएबल पोर्शन मध्ये जो डेटा दिसतो तो बॉडीच्या आतमध्ये असतो. जशी ह्युमन बॉडी ती दिसते, राईट, तसंच हा सिनेरिओ. पण जसं ब्रेन दिसत नाही ह्युमनचं, तशी हेडची जी इन्फॉर्मेशन ही कधीच पेजवरती दिसत नसते. हे लक्षात घ्या. ती इन्फॉर्मेशन फक्त स्टोअर असते, आणि ती कोणासाठी असते? सर्च इंजिनसाठी. तर हेडचं सर्वात इम्पॉर्टंट पार्ट काय आहे? डेटा स्टोअर करणे, पेजची इन्फॉर्मेशन. सो द इन्फॉर्मेशन अबाउट इन्फॉर्मेशन. आता HTML पेज पण एक आपल्यासाठी इन्फॉर्मेशन आहे, त्याची इन्फॉर्मेशन जे स्टोअर करतं त्याला काय म्हणतात? हेड मध्ये इन्फॉर्मेशन स्टोअर असते, त्यामुळे त्याला मेटा डेटा म्हणतात. मेटा डेटा म्हणजे काय? डेटा अबाउट डेटा. कोणत्या पण डेटाचा डेटा त्याला मेटा डेटा म्हणतात. येत आहे लक्षात? येत आहे लक्षात? जसं आपल्याकडे असं ना, आजोबा पंजोबा खापर पंजोबा, तसं डेटाचं असतं. डेटाच्या रिलेटेड जर काही इन्फॉर्मेशन असेल तर त्याला मेटा डेटा म्हणतात. तुम्ही ऐकलेलं आहे का हा वर्ड कधी? ऐकलंय का? RDBMS वगैरे झालंय तुमचं? RDBMS मध्ये मेटा डेटा शिकले नाही तुम्ही? तुम्हाला नव्हतं. तर RDBMS मध्ये तो कन्सेप्ट मेटा डेटा, डेटा अबाउट अ डेटा इज कॉल्ड एज अ मेटा डेटा. ओके, सो हेड मध्ये काय असतो? मेटा डेटा. आणि बॉडीमध्ये काय असेल? जो डेटा डिस्प्ले होतो तो. म्हणजे जर मला काही डिस्प्ले करायचंय तर मी कोड कशामध्ये लिहिन? आणि जर मला ऍज अ इन्फॉर्मेशन दाखवायचंय तर कशात लिहिन मी? चला आता इथे आपण काही टॅब ओपन करूया. जेवण करून आणले ना? नाही ते दिसल आता इथे. ठीक आहे, मला सांगा सेकंड टॅब कशाचा आहे? थर्ड टॅब. त्यानंतर कोणता टॅब आहे? तुम्हाला हे कसं काय कळालं? हेडिंग मधून तुम्हाला ते पेज दिसलं का? पण त्याची इन्फॉर्मेशन कुठून दिसली? टॅब मधून, हेड मधून, बरोबर. हा जो टॅग आहे त्या टॅग वरती तुम्हाला ते दिसतंय, ही पण एक इन्फॉर्मेशन असते. जर मला जर अशी इन्फॉर्मेशन स्टोअर करायची, आता इथे आपल्याला दिसतंय काही? दिसतंय ना रे? डिफॉल्ट जर टायटल नसेल पेजला, टायटल काय ती एक इन्फॉर्मेशन आहे. जर बाय डिफॉल्ट टायटल जर नसेल तर काय दिसतं? काय दिसतं? नाही, फाईलचं नाव नाही दिसत. हे जे शेवटचा पार्ट आहे, आपल्यासाठी ते फाईलचं नाव आहे, पण त्याला माहिती आहे का ती फाईल आहे का? नाही. तर ह्या URL मधला जो सर्वात शेवटच्या, म्हणजे हा जो स्लॅश आहे, त्या शेवटच्या स्लॅश नंतरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू ऍक्च्युअली तिथे दिसते. हे लक्षात घ्या. आपल्यासाठी ही फाईल आहे, ब्राउझरसाठी ती फाईल आहे का? नाही. तर तो बाय डिफॉल्ट काय करेल? तो चेक करेल की टायटल आहे का. जर नसेल तर URLचा जो सर्वात शेवटचा पोर्शन असतो तो ऍज अ टायटल म्हणून तिथे शो. आलंय लक्षात? काय होतं शो? बाय डिफॉल्ट जे पण तुमचं शेवटचं नेम असेल, जो शेवटचा स्लॅश आहे त्या स्लॅश नंतर, हा कोणता स्लॅश आहे? फॉरवर्ड स्लॅश का बॅक स्लॅश? चेक कर नंतर. तर या स्लॅश नंतर जो लास्ट पार्ट आहे, लास्ट स्लॅश नंतर, तेच तुम्हाला टायटल मध्ये दिसतं. सो माझा क्वेश्चन असा आहे की जर ब्राउझर जर सगळंच हँडल करतंय तर मग आपल्याला लिहिण्याची आवश्यकता आहे का? ते आन्सर येस. का बरं? कारण जरी ब्राउझर हँडल करतोय, पण ज्यावेळेस गुगल हे पेज सर्च करेल, जर त्याला हेडच भेटला नाही, जर पेजची इन्फॉर्मेशन भेटली नाही, तर त्या केसमध्ये तुमचं पेज सर्च मध्ये वरती येईल का? त्याची इंडेक्सिंग इन्क्रीज होईल का? ऑब्व्हियसली नाही होणार. कारण जर तुम्ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली तुमच्या पेजची, जर सपोज जर आम्ही आमच्या कंपनीची मार्केटिंगच केली नाही, आम्ही इथेच बसून राहिलो आणि आम्ही म्हटलो की नाही लोकांना कळेल, होईल का असं पॉसिबल?
नाही ना, हार्डली 2 महिन्यामध्ये आम्हाला इव्हेंट अप करावं लागेल सर्व, बरोबर की नाही? तर ब्राउझरला पण तसं असतं, म्हणजे कोणत्या पण प्रोजेक्टमध्ये हेच इम्पॉर्टंट असतं. जर तुम्हाला मार्केटमध्ये प्रोजेक्ट सर्व करायचे आहे, तर वन ऑफ द टेक्निक इज एसईओ बिल्डिंग. वन ऑफ द बोललो, फायनल टेक्निक नाही ती. वन ऑफ द टेक्निक इज तुमचं पेज हे हेल्दी पेज हवं, आणि हेल्दी पेज तेव्हाच असेल जेव्हा त्याचा कोड हेल्दी असेल. मग कोड हेल्दी कसा असेल, तर कोड हा आपल्याला इनिशियल पासून स्टार्ट करावा लागतो. HTML हेड, हे झालं हेल्दी पेज, हे झालं हेल्दी पेज. ओके. जर या प्रकारे कोड असेल तुमचा इनिशियली, ब्राउझर स्वतःहून करतंय, पण ज्या वेळेस गुगल त्याला सर्च करेल, स्कॅन करेल, तेव्हा तो हे स्ट्रक्चर बघतो. आणि गुगलचे पॉलिसी जर तुम्हाला माहित नसेल तर, कोड ऑफ व्हायोलेशन असेल तर ते पेज इंडेक्सिंग मध्ये डाऊन जातं. कोड ऑफ व्हायोलेशन म्हणजे काय? हे झालं कोड ऑफ व्हायोलेशन. आता हे पेज हेल्दी आहे का? नाही. का बरं? जर मी याला सेव्ह केलं, हा ऑटो जनरेट करतोय बघा. जर मी हा बॉडी असा क्लोज जर केला, तिथे खाली येते का वॉर्निंग? दिसतंय का? तर ते त्याचा मिनिंग काय झालं, तुमचं पेज हेल्दी आहे का? नसेल, पेज हेल्दी नाही. तर लक्षात घ्या, कधी पेज हेल्दी जर काय ठेवायचं असेल, तर त्याचे जो एलिमेंट तुम्ही स्टार्ट केला त्याला प्रॉपर क्लोज करणं इम्पॉर्टंट. ओके. मी जास्त मराठीत लेक्चर देत नाही, त्यामुळे माझी मराठी थोडी 19-20 तुम्हाला वाटेल, ओके. माझी हिंदी इंग्लिश मध्येच लेक्चर असतं, पण ठीक आहे. तिथे जर आपण बघितलं तर HTML चा जो कोड आहे तुमचा, हा कोड स्टार्ट होतोय, त्याच्या आतमध्ये जर चाइल्ड ओपन झाला, तर HTML चा रूल काय आहे? जर चाइल्ड पॅरेंटच्या आतमध्ये ओपन झाला, तर तो पॅरेंटच्या आतमध्येच क्लोज झाला. हे कंपल्शन, इट्स कंपल्सरी. ओके. लेट्स से. सो हे झालं तुमचं हेल्दी पेज. मग आता मी हे सांगितलं की हा जो टॅब असतो कुठे, गुगल, त्यानंतर इथे ओनली ऑनलाईन शॉपिंग साईट, राईट. तर हे टायटल झाले, तर ही एक इन्फॉर्मेशन. तर ही जी इन्फॉर्मेशन असते ती आपण हेड सेक्शन मध्ये मेन्शन करतो ऍज अ टायटल. ओके. लेट्स से इट ऍज अ डे 1 बेसिक HTML. ओके. अँड लेट्स मूव ओव्हर हियर. आता पेज रिफ्रेश झालंय का आपलं? नाही, तर याला आपण मॅन्युअली लोड करू. सो नाव यू कॅन सी द टायटल इज देयर. दिसतंय टायटल? ओके. या टायटलच्या समोर एक आयकॉन, कोणाला माहिती त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात फेव आयकॉन. काय म्हणतात? फेव आयकॉन. तर हा फेव आयकॉन पण आपल्याला हेडमध्येच ऍड करावा लागतो. तो आपण जसं पुढे जाणार आहोत, तर फेव आयकॉन आपण ऍड करणार. ओके. प्रत्येक वेबसाईटला एक फेव आयकॉन असतो, तो त्या कंपनीचा सिम्बॉल रिप्रेझेंट करतो, ब्रँड. आणि फेव आयकॉन हा आवश्यक आहे, कारण एक स्टँडर्ड आहे की लाईक जर तुम्ही गुगलवरती जर काही सर्च करताय, तुम्हाला हे पण दिसेल की गुगल फेव आयकॉनचाच ब्रँड दाखवलेला आहे. बघितलंय तुम्ही? गुगलवर जर तुम्ही काही सर्च जर केलं, लाईक मी ते HTML सर्च करतोय, इथे दिसतंय का स्टार्टिंगला? हे बघा. तर तुम्हाला प्रत्येक वेबसाईटचा फेव आयकॉन दिसेल, राईट. तर हा फेव आयकॉन ते तिथून पिक करतो, आणि हे खूप इम्पॉर्टंट. सो दिस इज द फर्स्ट केस. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे कोणाला? काही क्वेश्चन आहे का? नाही. नाव द HTML विच वी आर युझिंग इज HTML5. कोणतं HTML5? ओके. मग हा जो HTML5 आहे, तर हे इंडिकेट कसं करायचं की हा HTML5 आहे? तर यासाठी ब्राउझर मध्ये एक इंडिकेटर असतं, जसं आपल्या गाडीचे इंडिकेटर असतं, ते लावते आपण तो वेगळं आहे, पण असतं, राईट. सो इंडिकेटर असतं. त्याच प्रकारे ब्राउझर मध्ये पण इंडिकेटर असतं, आणि त्या इंडिकेटरला म्हणतात डॉक टाईप. काय म्हणतात? डॉक टाईप. हा डॉक टाईप जो असतो, हा सर्वात टॉपला आपल्याला प्लेस करायचा असतो. सो बिफोर दिस वी विल राईट अ डॉक टाईप. आता डॉक टाईपचा सिंटॅक्सच आहे अँगल ब्रॅकेट एक्सक्लेमेशन मार्क अँड डॉक टाईप. आता बघा, बाय डिफॉल्ट मला इथे लाईक स्निपेट कोड आला, त्याला काय म्हणतात? स्निपेट. जस्ट मी इथे काही स्पेसिफिक टाईप करेल and it will just give me a snippet code. ओके. तर हे VS कोड मध्ये आहे, पण तुम्ही जर मॅन्युअली टाईप केलं, दॅट विल बी मोर गुड.
हा टॅग नाहीये. व्हॉट इज दिस? इट्स नॉट अ टॅग, इट्स अ इंडिकेटर. ओके, एक इंडिकेटर. सो नाव लेट्स से आता हे HTML हा जो वर्ड आहे HTML याची मिनिंग होते की हा 5 वर्जन. ओके, कोणतं वर्जन आहे? 5 वर्जन. बट जर मी गुगलवरती शोधलं लाईक HTML डॉक टाईप, ओके, सो इथे VS कोड मध्ये यस, सो यू कॅन सी दॅट पूर्वी जर मला HTML4 वर्जन जर डिफाईन करायचं असेल आणि मला हे सांगायचंय की हा कोड HTMLच्या 4 वर्जनचा आहे, तर डॉक टाईप तुम्हाला या प्रकारे इम्प्लिमेंट करावं लागेल. ही त्याची इन्फॉर्मेशन आहे की हे डॉक्युमेंट फॉर्मॅट कोणत्या वर्जनचं आहे? 4 वर्जन. तसंच त्यानंतर XMLचं वर्जन आलं होतं, XHTML. त्यासाठी डॉक टाईप या प्रकारे मेन्शन करावं लागेल. हे कंपल्सरी होतं. पण नंतर काय केलं त्यांनी? त्याला रिड्यूस केलं आणि रिडक्शन या प्रकारे केलं. जस्ट यू नीड टू ऍड HTML. तर जर कुठे तुम्हाला डॉक टाईप स्पेस HTML दिसलं, ते पेज कोणत्या वर्जनचं आहे? समजलं? चला 5 मिनिटं ब्रेक. फाईन. हे झालं तुमचं HTMLचं बेसिक स्ट्रक्चर. ओके, आणि तुम्ही कोणता पण प्रोजेक्ट कराल तर यामध्ये हे फिक्स असणार. पण आता जर इथे आपण इंडेक्स यूज केले ना, इंडेक्स कावर यूज करताय माहिती कोणाला? म्हणजे ते सगळ्यात पहिले त्याला कॅप्चर करतात. व्हेरी गुड. तुमचं जे डिरेक्टरी असते प्रोजेक्ट डिरेक्टरी, या प्रोजेक्ट डिरेक्टरीमध्ये जी प्रायमरी फाईल असते ती कोणती असते? इंडेक्स.py. आपण म्हणतो की वेबसाईटवर गुगल टाकलं गुगलचं पेज येतं, तर ते गुगलचं पेज कोणत्या फाईलवरून पिक होतं? थोडक्यात इंडेक्स फाईलवरून. एक आयडिया घेऊ आपण, ऍक्च्युली वेगळं असं घेऊ, तर तुम्ही तसं एक आयडियोलॉजिकली ठेवा. तुमचं जो पहिलं लँडिंग पेज राहील, युअर फर्स्ट लँडिंग पेज विल बी index.html पेज. त्यामुळे index.html हे तुमच्या वेब पेज मध्ये आवश्यक. क्लिअर आहे? व्हेरी गुड. सो नाव लेट्स स्टार्ट विथ दी एलिमेंट्स. तर नेक्स्ट पार्ट बेसिक स्ट्रक्चर जर समजलं तर आपण नेक्स्ट एलिमेंट बघू शकतो. नाव इन HTML वी कॅन हॅव मल्टिपल टाइप्स ऑफ एलिमेंट. त्यामध्ये खूप वेगवेगळ्या टाइपचे एलिमेंट असतात. फॉर एन एक्झाम्पल, we have element called as a typography element. Okay, typography element. सेकंड टाइपचे एलिमेंट जे असतात HTML मध्ये ते असतात इमेज एलिमेंट. ओके, थर्ड टाइप एलिमेंट असतात लिस्ट एलिमेंट, टेबल एलिमेंट, फॉर्म्स एलिमेंट, लेआउट एलिमेंट, सॉरी लेआउट एलिमेंट. तर असे HTML मध्ये खूप वेगवेगळ्या टाइपचे एलिमेंट्स असतात. तुम्ही याला टॅग पण म्हणू शकता, एलिमेंट पण म्हणू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो वन बाय वन वी विल ट्राय टू अंडरस्टँड दोज एलिमेंट्स. हा, यामध्ये माझा अजून एक राहिला नॅव्हिगेशन. ओके, सो लाईक नियर अबाउट तुम्हाला हे एलिमेंट माहित असणं आवश्यक आहे. डेव्हलपमेंट मध्ये तेच आपण यूज करतो. या व्यतिरिक्त खूप सारे एलिमेंट HTML मध्ये, पण या कॅटेगरीमध्ये जेवढे एलिमेंट येतात हे 99% आपण युजच करतो. यातला असा एक पण एलिमेंट नाही जो डेव्हलपमेंट मध्ये आपण यूज करणार. प्रत्येक पॉइंट वरती तो एलिमेंट येतो आणि वी यूज दॅट एलिमेंट. सो लेट स्टार्ट विथ द टायपोग्राफी एलिमेंट. आता टायपोग्राफी म्हणजे काय? तर HTMLच्या पेजवरती जे तुम्हाला दिसतं टेक्स्ट त्याला म्हणतात टायपोग्राफी एलिमेंट. ओके, so let's start with that. So here I will create first typography.html. एक वेगळी फाईल create. Okay, and again I will create the basic structure. Okay, त्याला हार्डली 30 सेकंड लागतात. पण तुमची जनरेशन याच्यापेक्षा पुढे. 1 सेकंड हे करायचं नाही. ओके,
आलं लक्षात? हे नाही करायचं. मॅन्युअली कोड टाईप करायची प्रॅक्टिस करायची. का बरं? त्याचं रिझन असं आहे, ज्यावेळेस आपण मॅन्युअली लिहितो ते आपल्या माइंडमध्ये इम्प्रेशन बसून जातं. आणि हे फिक्स नाही ना की तुम्ही टेक्स्ट एडिटर हेच यूज करा. इंडस्ट्रीमध्ये दुसरं असू शकतंय. तर ऍटलीस्ट तुम्हाला फंडामेंटल तर माहित पाहिजे. नाहीतर मग तुम्हाला एवढंच माहिती की ते दीपकने ते एक्सक्लेमेशन दाबलं आणि मग आपण तेच करणार. मॅन्युअली कोड करायचा. मॅन्युअली कोडने तुमचे खूप सारे इश्यू रिझॉल्व्ह होतात. ओके, हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स. सो नाउ दिस इज व्हॉट माय बेसिक पेजेस. आता प्रत्येक वेळेस पेज ऑफलाईन मध्ये म्हणजे लाईक इथे जाऊन ते ओपन करणं इज नॉट अ गुड प्रॅक्टिस. सो यासाठी एक एक्सटेन्शन मी इन्स्टॉल केलेलं आहे व्हीएस कोड मध्ये, ज्याला म्हणतात लाईव्ह सर्व्हर. ओके, सो लाईव्ह सर्व्हर नावाचं एक एक्सटेन्शन ऋत्विक डे या ऑथरचं आहे ते. तर सर्वांनी इन्स्टॉल करायचं. जर इन्स्टॉल नसेल तर प्रोबेबली असू पण शकतंय. जर नसेल तर हे एक्सटेन्शन इन्स्टॉल करायचं. काय नाव एक्सटेन्शनचं? हा, लाईव्ह सर्व्हर. हे इन्स्टॉल झालं का फक्त एक काम करायचं, व्हीएस कोड बंद करायचं, सेव्ह इट, बंद करायचं, आणि परत एकदा ते प्रोजेक्ट ओपन करायचं. ओके, एवढीच एक फॉर्मॅलिटी करायची, बाकी त्या व्यतिरिक्त वेगळं काही नाही. And now, once this HTML page is ready, if I make a right click, तर तुम्हाला इथे ऑप्शन मिळेल. काय ऑप्शन? ओपन युटिलाइज. जस्ट याच्यावरती क्लिक करा. इथे बॉटमला पण येतं गो लाईव्ह. ओके, नाउ दिस विल टेक अ बिट टाइम. तुमच्या सिस्टीम वरती किती वेळ किती येतो. माझ्या सिस्टीम मध्ये रेकॉर्डिंग प्लस व्हीएस कोड पण वर्किंग मध्ये तो थोडा वेळ येईल. आणि हे डिफॉल्ट ब्राउझर मध्ये ओपन होतं. तर जर तुमचं डिफॉल्ट ब्राउझर क्रोम नसेल तर ते वेगळ्या ब्राउझर मध्ये ओपन. आणि मी सजेस्ट करेल की जर मी क्रोम यूज केलं तर तुम्ही पण क्रोमच यूज करा. ओके, fine. So just I will open this one in new tab. So this is what our output. आता याचा ऍडव्हान्टेज काय? इथे जर मी जस्ट इफ आय यूज हॅलो तर इथे तुम्हाला त्याचं रिफ्लेक्शन मिळेल. बट याची एक कंडिशन अशी आहे की याला हा बेसिक स्ट्रक्चर आवश्यक आहे. टायटल सोडून. याला लक्षात? तर हा तेव्हाच रिफ्रेश करेल जेव्हा त्याला बेसिक स्ट्रक्चर मिळेल, नाही तर तो रिफ्रेश करत नाही. सो नाउ लेट्स स्टार्ट विथ दिस. सो आता यामध्ये एक पार्ट असा आहे की लाईक इफ यू सी ओव्हर हिअर, आता लाईक आपण हे नॉर्मल टेक्स्ट पण यूज करू शकतोय. बट HTML मध्ये एक HTML चा लॉ असा आहे, नेव्हर यूज टेक्स्ट विदाउट टॅग्स. टॅगचा यूज न करता टेक्स्ट लिहू नका. तुम्हाला टॅग हे हवेच आहे. सो त्यामुळे सर्वात स्टार्टिंगला आपण शिकणार आहोत टायपोग्राफी. आता टायपोग्राफी मध्ये वेगवेगळे टॅग येतात. सो फर्स्ट टॅग वी आर गोइंग टू सी कॉल्ड एज H1 टॅग. कोणता टॅग आहे? H1. त्यामध्ये मी जस्ट इथे टाइप करेल लाईक कोड ड्रिफ्ट and let's save. So you will see it will give a big text. Okay. So आता हा जर H1 एलिमेंट आहे, इट इज कॉल्ड एज अ हेडिंग एलिमेंट. हे हेडिंगचे एलिमेंट आहे. आता तुम्ही बघितलेलं असेल की हेडिंग खूप वेगवेगळे असतात. लाईक थोडी मोठी हेडिंग असते, त्यापेक्षा थोडी छोटी असते. सब हेडिंग, जसं टायटल असतं त्याला सब टायटल पण असतं, राईट? सो इन द सेम वे हेडिंगची एक सिरीज आहे विच स्टार्ट फ्रॉम 1 अँड एंड्स टू 6. 7 नाही रे बा, अजून इन्व्हेन्शन झालं नाही. 7 नाहीये. ओके, हा, कारण मोझिलाने अजून तर काही अनाउन्समेंट नाही केली, पण जर काय असेल तसं तर आम्हाला सांग. ठीक आहे. सो वी हॅव H1, H2, H3, H4, H5 आणि H6. ओके, so if I save this, you will see that it will give us some headings only. आता ह्या हेडिंग्स नंबर सारखेच आहेत. जसा जसा नंबर इन्क्रीज होत जाईल, ओके, तसे तसे त्यांची साईज काय होती, कमी होत जाते. पण हे पार्ट त्यामध्ये कॉमन आहे, बोल्डनेस, थिकनेस. तर बोल्डनेस न होता आपण थिकनेस म्हणूया, एक स्टँडर्ड वर्ड आहे.
सो हेडिंग मध्ये एक कॉमन फॅक्टर असा असतो की त्याचे थिकनेस असते. ओके, बट सर्वच ठिकाणी मी हेडिंग यूज नाही करू शकत. का बरं? कारण जर सर्वच कंटेंट बोल्ड असला तर तो रीड करण्यासाठी लाईक इट्स इरिटेटिंग. तर तुम्ही बघितलेलं की लाईक खूप साऱ्या वेबसाईट मध्ये जे हायलाइटेड पॉईंट असतो तोच बोल्ड असतो. रेस्ट टेक्स्ट बोल्ड असतो का? द सेम वे जर मला हेडिंग हवी असेल तरच आपण ही हेडिंगची एलिमेंट यूज करतो. बट जर मला कंटेंट ऑफ टेक्स्ट हवा असेल तर त्यासाठी आपल्याकडे एक वेगळा एलिमेंट आहे ज्याला म्हणतात पॅरेग्राफ एलिमेंट, विच स्टँड्स विथ पी टाईप. मग इथे आपण जर कोड ड्रिफ्ट टाईप जर केलं, इफ आय जस्ट गो ओव्हर हिअर, इथे तुम्हाला एक पॉईंट असं दिसेल की हेडिंगची साईज कमी होती पण बोल्ड आहे. पण हा जो पॅरेग्राफ आहे, पॅरेग्राफ इज नॉट बोल्ड इन नेचर. पॅरेग्राफ हा बोल्ड नाही नेचर मध्ये पाहिजे. ओके, पण एक जर बघितलं तुम्ही तर हा पॅरेग्राफ आणि हा टॅग हा एकमेकाला मॅच करतो. म्हणजे H6 जो आहे हा तुमच्या H नाही, H6 जो आहे हा पॅरेग्राफ पेक्षा पण छोटा आहे. आणि जो तुमचा H5 आहे हा तुमच्या हा आय थिंक सो H4 मॅच करतो आहे. तर H5 आणि H6 हे तुमच्या पॅरेग्राफ पेक्षा पण छोटे आहे. हा एक पॉईंट खूप इम्पॉर्टंट. जरी ते हेडिंग असले पण ते पॅरेग्राफ पेक्षा छोटे येते. ओके साईज ना. माझा क्वेश्चन असा येतो की बाय डिफॉल्ट ब्राउझर यांची साईज किती सेट करतो. तर हा जो H1 टॅग आहे याची डिफॉल्ट साईज असते 32 पिक्सल, 32 पिक्सल. किती असते? 32 पिक्सल. अँड द डिफॉल्ट साईज ऑफ पॅरेग्राफ इज 16 पिक्सल. किती असते? 16 पिक्सल ही डिफॉल्ट साईज असते. ती तुम्ही चेंज करू शकता सीएसएस मध्ये, पण इथे आपण चेंज नाही करत. नाउ यू विल सी वन थिंग दॅट की हे जे मी कॉन्टेंट लिहितोय आता लाईक कोड ड्रिफ्ट एक वर्ड आहे, पण ज्यावेळेस मी H1 H2 आणि पॅरेग्राफ घेतला ते कसे प्रिंट झाले? नेक्स्ट टू इच अदर और बिलो टू इच अदर? बिलो टू इच अदर, राईट. तर जेव्हा एलिमेंट एका खाली दुसरे प्रिंट होतात अशा एलिमेंटला ब्लॉक लेवल एलिमेंट काय म्हणतात? ब्लॉक लेवल. Block level elements are the elements which occupies 100% area. कसे ऑक्युपाय करतात ते? 100% एरिया. मग आता क्वेश्चन आता इथे तुम्हाला दिसतंय का तो एरिया 100% ऑक्युपाय करतोय? नाही दिसत आहे. जर आपल्याला हे चेक करायचं की तो एरिया किती ऑक्युपाय करतोय त्यासाठी काय करूया आपण, जस्ट मी इथे राईट क्लिक करेल, इन्स्पेक्ट मध्ये जाऊया. इन्स्पेक्ट मध्ये आपल्याला एक छोटासा बॉक्स मिळतो ज्याला बॉक्स मॉडेल म्हणतात. काय म्हणतात? बॉक्स मॉडेल. हे बघा पहिली बॉटम. ओके, हा तुमचा बॉक्स मॉडेल. लेट्स स्क्रोल अ बिट अप. आणि इथे तुम्हाला एक दिसेल इथं बॉक्स आता नाही इम्पॉर्टंट. हा यू कॅन डू वन थिंग, लाईक इन्स्पेक्ट मध्ये जर मी इथे हायलाइट जर केलं, ओके, तर इफ आय जस्ट हायलाइट तर तुम्हाला हा जो ब्ल्यू कलर दिसतोय याला म्हणता एरिया ऑफ ऑक्युपन्सी. तर ब्ल्यू कलर पूर्ण पेज दिसतोय का? दिसतोय ना? तर मी H1 H2 जर घेतलं बघा सर्व पूर्ण एरिया ऑक्युपाय करत आहे. त्यामुळे ते एका नंतर दुसरे प्रिंट होत आहे. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज अ ब्लॉक लेवलिंग. ओके, पण जर आता मला असा टेक्स्ट हवा आहे, लाईक टेक एन एक्झाम्पल, मला असा एक टेक्स्ट हवा आहे, जस्ट मी एक पॅरेग्राफ ऍड करेल. ओके, आणि या पॅरेग्राफ मध्ये मी जस्ट एक लाईक ऑटो जनरेटेड कोड टेक्स्ट असतो आपल्याकडे. म्हणजे टेस्टिंगसाठी आपण प्रत्येक वेळेस तर मॅन्युअली खूप जास्त टेक्स्ट टाईप नाही करू शकत. तर व्हीएस कोडने आपल्याला एक छोटासा सिंटॅक्स दिलाय त्याला लोरम इप्सम म्हणतात. जर मी ते लोरम टाईप जर केलं तर तो बाय डिफॉल्ट एक रॅन्डम वर्ड जनरेट करेल, लॅटिन वर्ड. एक रॅन्डम लॅटिन वर्ड जनरेट होतो. ओके, लोरम इप्सम. जर मी हे जर रिमूव्ह केलं, आता यामध्ये पण फरक आहे. सपोज तुम्हाला असं हवंय की मला 5च वर्ड हवे, तर इथे तुम्ही काय करा, लोरम किती वर्ड हवे आपल्याला, जसे ते 5 इंटर मार, तो 5च वर्ड देतो. ठीक आहे. जर तुम्हाला 5 लाईन हवे तर कसं करणार तुम्ही, लोरम मल्टीप्लाय बाय, हा तुम्हाला 5 लाईन जनरेट करतो.
ओके, लेट्स से नाउ यू विल सी की कंटेंट हा थोडा मोठा आहे. आता यामध्ये जर मला हा इप्सम डॉलर हा वर्ड जर बोल्ड हवाय किंवा थिक हवाय, तर बाय डिफॉल्ट जर मी हेडिंग यूज केलं ते वर्क मध्ये होईल का? ते वर्क करेल का? आन्सर येईल. का बरं? कारण ते लाईन ब्रेक करेल. इट विल ब्रेक दॅट. आपण चेक पण करूया. So if I just use a H4 element, you will see that इथे हे सांगते ही process actually illegal आहे. Okay, but you will see that code will also get break over. झालाय का ब्रेक? तुला इकडे बसायचंय ना? नंतर परत मानशी अटवायला गेलं. सो हा जो लोरम इप्सम आहे, ओके, आणि होतंय काय? H4 एलिमेंटने तो ब्रेक होतोय. आपल्याला असं नकोय. आपल्याला कसं हवंय की लाईन न ब्रेक करता तो बोल्ड व्हायला हवाय. मग या केसमध्ये हे ब्लॉक लेवल एलिमेंट न यूज करता we can use a second type of element called as an inline element. Okay, so we have one element called as a strong. काय आपल्याकडे एलिमेंट्स नाव? स्ट्रॉंग. आणि मी जर या स्ट्रॉंगला लोरम डॉलरच्या सराउंडिंगने बाइंड जर केलं, you will see that now the line is not. दिसतोय तो बोल्ड, राईट? So for an example, मला जर याला अंडरलाईन हवी, so what we can do? We can use one more type of element, which is called as a U. U stands for underline. If I save this, you will see that it has an underline. आता मी मार्कर पेन यूज केले ना, येलो मार्कर, राईट? आला नाही तरी चालेल, मार्क तर करतो आपण, बरोबर? हो, आणि तेच करायचं. सो आता मला इथे जर तो येलो मार्क हवाय, ते हायलाइट करता येते. सो वी कॅन यूज वन मोर टाइप ऑफ एलिमेंट कॉल्ड एज अ मार्क एलिमेंट. बघा मी एकाच टेक्स्टला काय करतोय, तर आपण अंडरलाईन पण केलं, थिकनेस पण त्याची इन्क्रीज केली, आणि त्याला मार्कर पण ऍड केला येलो कलर. बट ही लाईन ब्रेक होती का? का बरं? बिकॉज इट्स अ इनलाईन एलिमेंट. इनलाईन एलिमेंटला स्वतःची विड्थ नसते. इनलाईनला स्वतःची विड्थ नसते. मग त्याची विड्थ काय असते? तर ती असते ऑटो. काय असते? ऑटो. जो कॉन्टेंटचा साईज असेल तेवढीच त्याची विड्थ असते. त्याला एक लक्षात? इथपर्यंत क्लिअर आहे? व्हेरी गुड. So in HTML we have just a minute. So in HTML we have two types of elements, block elements and inline element. Okay, ब्लॉक लेवल एलिमेंट हे प्रत्येक वेळेस तुमची लाईन ब्रेक करणार. फॉर एन एक्झाम्पल H1, H2, H3 and so plus paragraph, हे ब्लॉक लेवल एलिमेंट. द सेम वे वी हैव इनलाइन एलिमेंट. इनलाइन एलिमेंट होते हैं लाइक फ्रॉम, अंडरलाइन, राईट? त्यानंतर मार्क, अजून पण आहे लाईक इटॅलिक. ओके, सपोज मला टेक्स्ट जर इटॅलिक हवंय, सो व्हॉट वी कॅन डू, लाईक मला हा लोरम इटॅलिक हवंय, तर इथे आपण आयने त्याला बाइंड करणार. And now you will see it's an italic image. तर ती लाईन ब्रेक करतं का? That's it. सो टायपोग्राफी मध्ये जे आपण आता एलिमेंट बघितले, ओके, कोणते कोणते एलिमेंट बघितले आपण टायपोग्राफी मध्ये? तर टायपोग्राफी मध्ये कोणते कोणते एलिमेंट बघितले?
H1 to H6, त्यानंतर पॅरेग्राफ, त्यानंतर फ्रॉम, अंडरलाईन, इटॅलिक, मार्क. ओके, तर हे एलिमेंट होते. या व्यतिरिक्त अजून एक एलिमेंट असतो ज्याला आपण म्हणतो स्पॅन एलिमेंट. तर सध्या स्पॅन एलिमेंटची इथे काही आवश्यकता नाही. त्याचं रिझन असं आहे की स्पॅन एलिमेंटचा काहीच इफेक्ट इथे तुम्हाला समजणार नाही. पण जेव्हा आपल्याला स्पॅन एलिमेंटची आवश्यकता असणार CSS मध्ये, तेव्हा आपण तो यूज करणार. So these are all the important typography elements which you must know. Okay? Yes. So any question, any query till this point? Any question आएगा? असेल तर विचार. समजलं इथपर्यंत? ओके. आता टायपोग्राफी जर तुम्हाला क्लिअर झाली, so we can see the next type of element which is called as images. हे क्लिअर आहे का? Clear? Good. So let's create one more file, image.html. परत एकदा बेसिक स्ट्रक्चर, हेड, टाइटल, body, set. Okay, let's make a right click and say open with live set. So this will be get open. तर मी ते असं पण करू शकतो image.html. Scalability. Okay. Now let's move towards the next part. So now if I want to store the image, आता image normally कावर यूज करतो आपण? वेबसाईट मध्ये इमेजेस कावर यूज करतो? पिक्चर रिप्रेझेंटेशन, इंटरॅक्टिव्ह युजर त्यासाठी यूज करतात युजरला इंटरॅक्ट करण्यासाठी, आणि सर्वात इम्पॉर्टंट युजरला अट्रॅक्ट करण्यासाठी. मूवीचे जे पोस्टर असतात फक्त नाव पण दिलं ते चाललं असतं ना. सपोज पठाण आहे शाहरुख खानचा आहे, काही फरक पडला असता का? तुम्ही बघा प्रत्येक मूवीचं पोस्टर युनिक असतं. पुष्पा 1चं बघा आणि 2चं बघा, फरक आहे ना. असं का बरं आहे? इमेज ऍक्च्युली अट्रॅक्ट करतात आणि तोच एक इम्पॉर्टंट पार्ट असतो, म्हणून तो इंस्टाग्राम एवढं चालतं. ठीक आहे. सो इमेजेस या वेबसाईट मधल्या कंटेंटला रिप्रेझेंट करतात. सपोज जर तुम्ही एक वेबसाईट बनवताय लाईक नर्सरीसाठी, तर त्यात तुम्ही इमेजेस त्याच लेवलची यूज करता. लाईक तुम्ही बिल गेट्सचे इमेजेस ऍड नाही करणार, कारण बिचाऱ्यांना कळणारच नाही काय चाललंय. कारण ती जी वेबसाईट असते ती थोडी कशी आहे, तुम्हाला लाईक एक जसं आपण म्हणतो लाईक इल्युजन ओरिएंटेड वेबसाईट हवी तशी, की एक मुलांना एक वेगळ्या दुनियेत दाखवेल, मिकी माऊस वगैरे असे त्याच्यावर कंटेंट हवी जेणेकरून ते अट्रॅक्ट होते. तसंच तुम्हाला लाईक एक वेगळं एक्झाम्पल जर घेतलं, सपोज कॉलेजच्या वेबसाईट घ्या. कॉलेजच्या वेबसाईट मध्ये जास्त करून जर बघितलं तर खूप हसरे चेहरे दिसतात. ऍक्च्युली असं नसतं, ठीक आहे, ते नंतर कळतं. पण चेहरे खूप हसरे राहतात. त्यानंतर असे मेजर दाखवले असतात, लाईक मोठे मोठे ब्रँड दाखवलेले असतात की आमच्याकडे ही प्लेसमेंट आहे, ती प्लेसमेंट आहे. नसतं काही पण दाखवत, ठीक आहे असंच असतं. माझी इंजिनिअरिंग झाली मला माहित आहे, पण आमचं कॉलेज चांगलं होतं त्यावेळेस प्लेसमेंटला, आता नाही तेवढं. ठीक आहे. तर इमेजेस जे असतात ना ते ऍक्च्युअल रिप्रेझेंट करतात तो कंटेंट आहे, त्यामुळे आपण इमेजेस यूज करतो. इमेजेस साठी एकच टॅग यूज होतो, त्या टॅगला म्हणतात IMG. ओके, एक सिंगल टॅग. हाच टॅग तुमच्या इमेजला रिप्रेझेंट करतो. या व्यतिरिक्त पण आहे दोन, बट मेजॉरिटी दिस इज द टॅग विच वी यूज. यामध्ये तुम्ही नवीन दोन पार्ट बघता. आतापर्यंत आपण पॅराग्राफ टॅग घेतलाय, त्यामध्ये तुम्हाला या प्रकारचा काही कंटेंट दिसला का? नाही, पण तो इथे दिसणार आहे. अजून एक असं आहे, लाईक पॅराग्राफ वॉज हॅव्हिंग सेपरेट ओपनिंग अँड क्लोजिंग, पण यामध्ये सेपरेट ओपनिंग अँड क्लोजिंग आहे का? नाही. तर या टॅगला सेल्फ क्लोजिंग टॅग. आता बघा,
जर पॅराग्राफ टॅग जर ओपन आणि क्लोज असेल तर त्याचा कॉन्टेंट कुठे असतो, त्याच्या आतमध्ये आहे. पण इथे जर ओपनिंग आणि क्लोजिंगच नाहीये तर याचा कॉन्टेंट कुठे असेल, मध्ये कुठे, ऍट्रिब्यूट्स मध्ये. काय म्हणता याला, ऍट्रिब्यूट्स. सो हे जे एसआरसी आहे, हा एसआरसी एक ऍट्रिब्यूट आहे. काय ते ऍट्रिब्यूट, ऍट्रिब्यूट म्हणजे काय, कॅरेक्टरिस्टिक्स. त्या एलिमेंटची ती कॅरेक्टरिस्टिक्स डिफाईन करते, त्याला काय म्हणतात, ऍट्रिब्यूट. मग आता इथे हा जो एसआरसी आहे, एसआरसीचा लॉंग फॉर्म होतो सोर्स. म्हणजे इमेजला काय हवंय, सोर्स. तर इथे आपण इमेज प्लॉट करतो का, नाही. त्याचं काय प्लॉट करतो ते पाहतो, सोर्स. राईट. सो नाउ लेट्स गो टू द इमेज. सो मी ते लाईक we'll just go with Google. Okay, and just I will search for like say IT backgrounds. So इथे image section मध्ये तुम्हाला खूप सारे images दिसतील, right? You can see there are number of images. So मी कोणती पण इमेज इथे सिलेक्ट करू शकतोय. ओके, फक्त तुम्हाला लोड होण्यापर्यंत तुम्हाला वेट करावं लागतं. त्यानंतर जस्ट मेक अ राईट क्लिक अँड से ओपन इमेज इन न्यू टॅब. आणि या इमेजचा तुम्ही URL ऍज इट इज कॉपी जर केला आणि या सोर्स मध्ये जर तुम्ही पेस्ट केला, you will see one thing, that the image will get load over. Okay, image इथे इमेज काय होईल, इथे लोड होईल, शो. स्वतः इमेज आपल्या स्वतःच्या वेबसाईट मध्ये कुठे स्टोअर आहे का, प्रोजेक्ट मध्ये नाही. हे आपण थर्ड पार्टी घेतली. म्हणजे सोर्स कुठलाही असतो ते इमेज प्लॉट करेल, राईट. बट जर ही इमेज त्या असोसिएटेड वेबसाईटनं जर रिमूव्ह केली तर ती ऍक्सेसिबल होईल का, नाही. मग अशा केसमध्ये द बेस्ट प्रॅक्टिस इज दॅट व्हॉट वी विल डू, इथे आपण काय करतात, इमेज डाउनलोड करतात. ओके, सो लेट्स मेक अ राईट क्लिक टू सेव्ह ॲज इमेज. ओके, त्यानंतर डेस्कटॉप मध्ये HTML day1 आणि इथे आपण एक फोल्डर क्रिएट करूया ज्याला नाव मी देईन इमेजेस. ओके, लेट्स ओपन दॅट इमेज फोल्डर आणि यामध्ये जस्ट मी लाईक आय विल जस्ट से image-1. आता बघा बॉटमला काय JPG, राईट. एक्सटेन्शन मी ॲज इट इज केलं. And now let's go to the code. तर इथे आपल्या प्रोजेक्टमध्ये इमेज नावाचं फोल्डर क्रिएट झालं. त्याच्या आतमध्ये image.1 नावाची इमेज पण बघा VS कोड मध्ये पण रेंडर होत आहे. सो नाउ जस्ट व्हॉट आय वॉन्ट टू डू, आय जस्ट वॉन्ट टू प्लॉट द थिंग. सो अजून एक मी इमेज टॅग ओपन करेल IMG आणि ही पाथ सेट करेल. आता ही इमेज फोल्डर मध्ये नाउ जस्ट टेल मी व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन इमेज फोल्डर अँड image.html फोल्डर. काय ते आणि कोणत्या सिबलिंगच्या आतमध्ये इमेज येईल, इमेज फोल्डर, इमेजेस फोल्डरच्या आतमध्ये. तर जर मला सिबलिंग थ्रू जर डेटा हवा असेल तर इथे आपण ./ यूज करा. ओके, काहीच करणार ./ का बरं, कारण मला सिबलिंग पासून ती इमेज हवी. मग सिबलिंग इथे मिळाली का इमेजेस, image-1. Let's save it and you will see it works. आता बघा ते इमेज टॅगिंग हा एक इमेज नेक्स्ट टू इच अदर सेट होती. तो इट्स इनलाइन और ब्लॉक लेवल एलिमेंट. व्हेरी गुड, इट्स इनलाइन. इमेज हा इनलाइन एलिमेंट कारण ते नेक्स्ट टू इच अदर प्रिंट होतं. ओके, ब्रेक नाही करत. बट लाईक साईजच जर मॅच नाही झाली त्या केसमध्ये काय होणार आहे, तो नेक्स्ट लाईन होती येणारच. कारण इमेज तर ब्रेक नाही करते. असं होत नाही ना, अर्धी इमेज होती अर्धी इमेज नाही, तसं होणार नाही. नेक्स्ट इज दॅट, आता बघा दोन्ही पण इमेजेस आपल्याकडे अवेलेबल. बट व्हॉट हॅपन सम टाइम इमेज, आता सुद्धा इमेज लिंक येईल, इट मे पॉसिबल दॅट दिस इमेज लिंक मे गेट ब्रेक. होऊ शकतं असं.
अशा केसमध्ये तुम्हाला फर्स्ट इमेज दिसते का? आता प्रॉब्लेम असा युजरला पण हे कळत नाही की इमेज आहे तर. मग जर इमेज जर नसेल तर त्या इमेजला एक अल्टरनेटिव्ह टेक्स्ट देणं इम्पॉर्टंट असतं. का बरं? कारण जर इमेजची लिंक ब्रेक झाली तर अल्टरनेटिव्ह टेक्स्ट सांगतं की ते इमेज होती. तर त्या केसमध्ये काय होणार आहे, जर ती इमेज खूप इम्पॉर्टंट असेल तर त्या पेजचा स्क्रीनशॉट काढून एखादा स्टुडंट किंवा एखादा व्यक्ती त्याच्या ऍडमिनिस्ट्रेटरला मेल करू शकतो दॅट दिस इमेज इज नॉट विजिबल इन आवर डेस्कटॉप व्हर्जन. मग ती टीम त्याच्यावर वर्क करेल. ओके, so here what we can do, if the image doesn't appear, we can use alternative text like information technology. Let's say आता तुम्हाला एक असं दिसेल की ती इमेजची ब्रोकन लिंक दिसते, राईट? हा ब्रोकन लिंकचा आयटम, दिस इज व्हॉट वी विल डू. पण जर इमेज मिळाली, जर मला इथे इमेज मिळाली, लेट्स से आय विल जस्ट से डॉट जेपीजी, तो व्हॉट विल हॅपन, त्याचे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वर्ड होतं ते व्हॅनिश होईल. सो अल्ट कुठेवर होईल, ज्यावेळेस इमेज ब्रेक होईल. ओके, आता खूप वेबसाईटमध्ये किंवा लाईक तुम्ही काही प्रोजेक्ट सिनॉप्सिस क्रिएट केलाय का? रिपोर्ट वगैरे बनवलाय प्रोजेक्टचा? तर प्रोजेक्टच्या रिपोर्ट मध्ये जेव्हा तुम्ही वर्ड मध्ये प्रोजेक्टचा रिपोर्ट बघता, स्क्रीनशॉट ऍड केले ना, त्याला आपण कॅप्शन पण ऍड करतो रे, बरोबर की नाही? सो एचटीएमएल मध्ये पण आपल्याला लाईक अशी सिच्युएशन येते की लाईक मला कॅप्शन ऍड करायचे येतील. मग ते कॅप्शन ऍड करण्यासाठी एचटीएमएल मध्ये एक नवीन एलिमेंट इंट्रोड्यूस झाले ज्याला म्हणतात फिगर आणि पिक कॅप्शन. So what we do, we say that we just use a figure as an element, okay, and this figure element will consist of two elements. One will be image and second will be pic caption. And this pic caption, just I will say information and technology. Let's save it and you will see it will look something like this. आता हे खूप प्रॉपर UI देत नाही, पण याचा फायदा कुठे आहे? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. कारण एखाद्या फिगरला जर मी कॅप्शन दिलेलं आणि जर आपली वेबसाईट जर ऑनलाईन असेल लाईव्ह, तर गुगलचे जे बॉट्स आणि क्रॉलर्स असतात, म्हणजे छोटे छोटे प्रोग्राम्स, ते आपल्या पेजला स्कॅन करेल आणि त्या इमेजच्या असोसिएटेड म्हणजे ते काय करेल, ती नेम घेईल आणि ते चेक करेल की ती इमेज त्याच्या असोसिएटेड आहे का. जर ती त्याला असं वाटलं की नाही ही इमेज खूप इम्पॉर्टंट आहे आणि एक्झॅक्ट कंटेंटला मॅच होते, तर ती गुगल सर्चच्या इमेज सेक्शन मध्ये दाखवते. दॅट इज अ मेजर यूज. आलं लक्षात? व्हेरी गुड. सो वी हॅव a fig and fig caption. So either you can use only image tag, and if you are having a figure caption, you can use fig caption. Figure and fig caption. ते सिच्युएशन वर असतं, असं कंपल्सरी नाहीये की फिगर आणि फिगर कॅप्शन युजच करायचं. ओके, हे कधी असेल ज्यावेळेस तुम्हाला लाईक सब टायटल किंवा इमेज टायटल डिस्क्राईब करायचं. मग याचा युआय तुम्ही डिझाईन करू शकता हवा तसा. त्या फिग कॅप्शनला तुम्ही इमेजच्या वरती पण प्लॉट करू शकताय. लाईक मला इथे प्लॉट करायचं इमेज या टेक्स्टला, वेअर लेट्स से आय वांट टू प्लॉट इट ऑन द टॉप, तर इथे तुम्ही फिगर कॅप्शन वरती पण प्लॉट करू शकताय, बट त्यासाठी तुम्हाला सीएसएस येणं आवश्यक आहे. इज दॅट क्लिअर? ओके, व्हेरी गुड. नाउ लेट्स गो टू द लास्ट पार्ट. आता इमेज मध्ये तुम्हाला साईज पण मॅनेज करता येते, लाईक वी कॅन यूज विड्थ. सो वी हॅव वन मोर ऍक्टिव्हिटी लाईक विड्थ 100 म्हणजे काय? पिक्सल. ओके, सो ती इमेज 100 पिक्सलची होईल. 100 पिक्सल म्हणजे किती? माझी जी स्क्रीनची साईज आहे, तर तिचं जो रेशिओ प्रपोर्शन आहे पिक्सलचा, त्याच्या 100 एरिया ऑक्युपाय करेल. बट इट लेट्स से इफ आय से 50%, so what it will do, it will occupy 50% एरिया. मग यात चेंज काय असतो? जशी जशी इमेजची माझ्या कॅनव्हासची साईज, सॉरी, जशी जशी साईज कमी होत जाईल पेजची व्ह्युएबल एरिया, तशी तशी साईज काय होणार त्या इमेजची कमी होईल. जशी ती वाढत जाईल तशी वाढत जाईल. त्यामुळे मी रेशिओ ठेवलाय 50%. तर पिक्सल्स हे स्टॅटिक इन नेचर असतात, whereas percentage are ratio proportion. ओके, जसं पर्सेंटाईल असतं
ते कसं असतं, डिपेंड ऑन जो टॉपरचा मार्क आहे त्याच्यावर नेक्स्ट वाल्याची पर्सेंटेज असतं, ते रेशिओ प्रपोर्शन झालं. ओके, पण जे फिक्स असतात लाईक 70% हे फिक्स आहे, तुम्ही टॉपर येऊ अगर नाही येऊ, पण पर्सेंटेज चेंज होऊ शकताय, बरोबर की नाही, राईट. असं पण होऊ शकतंय, तुम्हाला 70% मिळतील, जर टॉपरला 50 मार्क असले तरी तुम्हाला 70% मिळतील, आणि जर टॉपरला सपोज 90 मार्क असले तरी तुम्हाला 70% मिळतील ऍज पर द कॅल्क्युलेशन. जर 70% मी जर म्हटलो ते फिक्स असणार आहे ना, येस ऑर नो, व्हॅरी होऊ शकत नाही, राईट. तर हा फरक असतो. पिक्सल्स आर स्टॅटिक इन नेचर, whereas percentage are dynamic in nature. ओके, इमेज पर्यंत काही क्वेश्चन्स? लेट्स टेक अ ब्रेक. आपल्या डेस्कमध्ये DC मध्ये कोणती पण इमेज आपण ऍक्सेस करू शकतो. Fine. So this is what we have with the images. So now let's move toward the next part, that is called the navigation. Now navigation plays a very important role. The reason is that, like, let's take an example. मला एका सेक्शन वरतून दुसऱ्या सेक्शनला मूव्ह व्हायचंय. I just want to navigate from one section to another section. Or let's say that I want to just navigate from one page to another page. So in that case, we need navigation ability. Now, so for this, let's create a navigation.html with a basic syntax structure. And let's open this one with live server. Okay. So here, for navigation, we have a special kind of tag, which is called as a anchor element or tag. Okay, तुम्ही याला काही पण म्हणू शकता, anchor element or tag. So how it works? So our anchor element has a special kind of attribute called as href. What is this href? Hyperreference. Okay, it's a hyperlink reference. So now the first will be just I will type like here. Let's say I will type Google. Let's save it. And if I refresh the page, this is what you will do. So मला जर यावरती क्लिक केल्यानंतर जर गुगलचं पेज हवंय, तर त्यासाठी आपण काय करणार आहे, जस्ट विल गो टू द google.com आणि या URL मधून मी जस्ट ती URL इथे कॉपी करेन, जस्ट या नेव्हिगेशन पाथ, जस्ट आय कॉपी पेस्ट इट ओव्हर. थोडी लक्षात घ्या, मी पूर्ण पाथ या इथे सेट करतो, नॉट ओनली www.google.com, ते पण वर्क होईल, बट दिस इज द बेस्ट प्रॅक्टिस. Now if I click on this, you will see that it will open that Google's page. It open it. What if I want to open this one in new tab? जर मला हे नवीन टॅब मध्ये ओपन करायचं असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करणार आहोत, we will just say that target, we'll use a special attribute called the target, and just I will use blank. I use करेल मी. Let's save this and let's go to this. You will see that it will get open as much as time I want. Okay. So you can navigate from one page to another page with the help of navigation. आता हे जे नॅव्हिगेशन आहे, हेच तुमच्या वेबसाईटचा जो मेनू असतो त्यामध्ये यूज केलं जातं, पण त्याची डिझाईन थोडी वेगळी असते. So let's say I want to create a very simple web page. Sorry, a menu. Okay. So like मी ते anchor element यूज करेन आणि त्या anchor element वर like say image. Okay, and just I will say slash image.html. In the same way,
just I will say like typography. And just I will say typography.html. In the same way I will say navigation. Here I will just say navigation.html. आता इंडेक्स साठी तुम्हाला इंडेक्स फाईल देण्याची आवश्यकता नाही, जस्ट स्लॅश द्या. It will automatically detect the index file and it will like home. Now what will happen? You will see that we have this all the types of column. So जर मी होम पेज वर क्लिक केलं, I will get the home. Okay, इमेज वर क्लिक केलं तर मला इमेजचं पेज मिळेल. त्याचबरोबर जर मी टायपोग्राफीवर क्लिक केलं तर मला टायपोग्राफीचं पेज आणि नेव्हिगेशन क्लिक केलं तर नेव्हिगेशन. सो व्हॉट इट मीन्स, एक तर तुम्ही तुमच्या करंट डिरेक्टरीमध्ये पण किंवा करंट डिरेक्टरीमध्ये पण पाथ सेट करू शकताय किंवा थर्ड पार्टी वेबसाईटची लिंक पण इथे सेट करू शकताय. इट टोटली डिपेंड्स ऑन हाऊ यू वॉन्ट इट. ओके, नाउ वी यूज वन मोर टाइप ऑफ attribute which is called as a title. टायटल ऍट्रिब्यूट ने काय होतं, मी जर इथे म्हणतो लाईक नॅव्हिगेशन, लाईक व्ह्यू मोड, असं मी ते टायटल टाकलं. त्याचा फायदा एक होतो की जर मी ते माऊस जर मूव्ह केला तर ते सजेशन मध्ये येते बघा, टूल टिप त्याला काय म्हणतात टेक्निकली, टूल टिप. टायटल जो आहे तर टायटल एक टूल टिप देतो आणि त्याचा पार्ट असं चांगला असा आहे की मी जिथे पण माऊस मूव्ह करेल एक्झॅक्टली त्या माऊस पॉइंटरच्या खालीच तो स्पेसिफिकली तो मेन्शन करतो. किती त्याला एक्झॅक्टली अजून काही डिटेल तुम्हाला मेन्शन करायचे आहे, लाईक क्लिक टू व्ह्यू इमेज. ओके, जसं मला एक टायटल द्यायचं आहे, क्लिक टू व्ह्यू इमेजेस. So as soon as I will move the mouse on image, it will give me that option. Click to view. याने काय होतं, युजर अजून रिडेबल होतो आणि युजर रिडेबिलिटी ही खूप इम्पॉर्टंट असते. कारण जर तुम्हाला वेबसाईट जर इन्फॉर्मेटिव्ह क्रिएट करायची तर फक्त काही अॅनिमेशन नाही होत, तुम्हाला काही कंटेंट पण शो करावं लागतं. ओके, त्यामुळे तुम्ही बघितलं असं गुगलची जी वेब पेज आहे ते खूप सिम्पल बनवलंय. ते एक लोगो आहे आणि डायरेक्ट इनपुट बॉक्स आहे. पण त्या इनपुट बॉक्सला माऊस जर तुम्ही ओव्हर केला तो सुद्धा काही सजेशन देतो त्या केसमध्ये, बिकॉज इट्स इम्पॉर्टंट. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ नॅव्हिगेशन. ओके, आता यामध्ये अजून एक एलिमेंट असतो ज्याला आपण बटन म्हणतो, पण बटनचा सध्या काही इथे यूज नाही, कारण बटनला कोणताच इफेक्ट वर्क नाही करत. तो फक्त चांगला अॅनिमेशन देतो, तिथे क्लिक होतंय पण त्याच्यावर आपल्याला बिहेवियर ऍड नाही करता येत. वाय? लॅपटॉप चेंज करू नका. ओके, सो वी हॅव दिस क्लिक इफेक्ट. ओके, यामध्ये वेगळं काही नाही. हा, आपण एक करू शकतोय, जर मला या बटनला डिसेबल करायचं असेल, तुम्ही खूप साऱ्या वेबसाईटमध्ये बघितलेलं आहे की लाईक युजर इन पासवर्ड जर एंटर नाही केलं किंवा एक लाईक असं पण असतं की तुम्हाला एक अमाऊंट एंटर करायची, त्यानंतर ते बटन इनेबल होतं, तोपर्यंत बटन डिसेबल असतं. तर त्यासाठी आपल्याकडे एक डिसेबल नावाची ऍट्रिब्यूट असतं, याला व्हॅल्यू सेट करत नाही आपण. याचा एक्झिस्टन्स म्हणजेच काय असतो, इट्स एक्झिस्टन्स मीन्स इट्स ट्रू. जर तुम्ही त्याला मेन्शन केलं तर त्याची व्हॅल्यू ट्रू असते. आता तुम्ही त्यावरती क्लिक नाही करू शकत, वी डोंट हॅव एनी क्लिक बिहेवियर. जर मी त्याचा डिसेबल ऍट्रिब्यूट जर रिमूव्ह केलं तर त्या केसमध्ये काय होणार आहे, मला तो क्लिक इफेक्ट. ओके, आला इथपर्यंत क्लिअर? येस, अजून काही क्वेश्चन असतील तर विचारा. नेव्हिगेशन ब्लॉक याच्यामध्ये हा स्ट्रक्चर कशी इनलाईन आपण जेव्हा बघतो तो ब्लॉक स्ट्रक्चर मध्ये ती सीएसएस मध्ये असते, त्यासाठी आपल्याला लिस्ट एलिमेंट यूज करावा लागतो. इथे जे तुम्हाला दिसतं हे स्केलिटन, हा ढाचा आहे. ओके, मग त्या ढाच्याला तुम्हाला कसं क्रिएट करायचंय हे सीएसएस मध्ये होतं. पूर्ण पार्ट जो डिझाईनचा असतो तो सीएसएस मध्येच असतो.
HTML मध्ये काही वेगळं नसतं. यामध्ये फक्त तुम्हाला टॅग आवश्यक आहे की हे टॅग यूज कसे होतात, त्याचं बिहेवियर ते आपण CSS मध्ये शिकणार. इथपर्यंत काही क्वेश्चन? व्हेरी गुड. सो आता जसं तो म्हटला की लाईक त्याला एक स्ट्रक्चर हवं आहे, तर त्या स्ट्रक्चरसाठी आपल्याला नेक्स्ट टॉपिक समजून घ्यावा लागेल, तो म्हणजे लिस्ट. ओके, दिस विल बी द लास्ट टॉपिक ऑफ लेक्चर. इथपर्यंत काही क्वेश्चन आहे का? So let's go with the list. So now what is in the list? काय असते लिस्ट? List of item is list. Very good. लिस्ट ही सिंगल एंटिटी रिप्रेझेंट करते. आता याचा अर्थ काय? सपोज फॉर एन एक्झाम्पल तुमच्याकडे किराण्याची लिस्ट असेलच. त्या किराण्याच्या लिस्टमध्ये मेन्शन राहतो गूळ 2 किलो, साखर 1.5 किलो, बरोबर. ती गूळ काय झाला, एक एंटिटी झाली. सपोज फॉर एन एक्झाम्पल याला मी म्हटलो की आज ऍबसेंट कॅन्डिडेटची लिस्ट काढ, तर तो काय करेल, नाव लिहिल काय, तर तो असं लिहिल का, फॉर एक्झाम्पल प्रथमेश, जेल रोड, नियर सिनेमा टॉकीज, असं लिहिल का तो? नाही, तो एकच एंटिटी लिहिल काय, त्याचं नाव. बरोबर ना? बरोबर की नाही? तर एक सिंगल एंटिटी लिहिल. ओके, दिस इज कॉल्ड सिंगल एंटिटी. एका लाईक सपोज मी लॅपटॉपचं तुम्हाला म्हटलं लिस्ट युअर फेवरेट लॅपटॉप, मग तुम्ही कसं करणार, डेल, HP, लिनो, तुम्ही त्याचे कॉन्फिगरेशन नाही मेन्शन करणार. एका सिंगल टोन एंटिटी लिस्ट मध्ये स्टोर होऊ शकतो. पण जर मला एकापेक्षा जास्त डेटा स्टोअर करायचा आहे, त्यासाठी टेबलची आवश्यकता असते. ओके, दॅट इज व्हॉट द लिस्ट इज. सो लेट्स क्रिएट द लिस्ट. लेट्स क्रिएट. मग आता लिस्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय हवंय, तर सर्वात इम्पॉर्टंट आहे लिस्टचे एलिमेंट्स. लिस्ट 3 प्रकारचे असतात HTML मध्ये. एक असते ऑर्डर्ड लिस्ट. ओके, एक असते याचा ऑपोजिट, व्हेरी गुड, अनऑर्डर्ड लिस्ट. ओके, आणि तिसरी टाईपची लिस्ट असते, व्हेरी गुड, रोमन अंकांची पण ऑर्डरच झाली ना. एक असते डिस्क्रिप्शन लिस्ट. किती असतात? 3 टाईपचे लिस्ट. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट टाईप ऑफ लिस्ट. आता बघा, ऑर्डर्ड लिस्ट. तर या ऑर्डर्ड लिस्ट मध्ये काय करायचं आपल्याला, हे लक्षात कसं ठेवायचं, खूप सोपं आहे. याचा पहिला वर्ड काय, ऑर्डरचा लेटर O. लिस्टचा पहिला लेटर काय, व्हेरी गुड, झाली ऑर्डर लिस्ट. ओके, अनऑर्डर साठी काय येईल, आणि डिस्क्रिप्शन लिस्ट साठी काय येईल, व्हेरी गुड. आता यामध्ये असतं काय, तर हा जो ओएल आहे यामध्ये लिस्ट आयटम हवा असतो आपल्याला. काय हवा असतो, लिस्ट आयटम. सो वी सी इट एज अ लाईन. आणि इथे मी काय यूज करेल, लाईक से मी म्हणजे इथे हो. ओके, नेक्स्ट लिस्ट आयटम लाईक अबाउट अस, लाईक कॉन्टॅक्ट अस. सो जर मी याला सेव्ह केलं, यू विल सी दॅट, लेट्स मेक दिस एज अ लाईव्ह. You will see that you will have that list. Order list आहे, right? So order by default 1 to 3 ने स्टार्ट होते. पण जर तुम्हाला ती चेंज करायची, जसं म्हणलं रोमन लेटर्स किंवा लाईक लँडिंग विथ 0, ओके, तर त्यासाठी आपल्याला CSS ची आवश्यकता आहे. CSS मध्ये आपल्याकडे प्रॉपर्टीज आहेत, लिस्ट स्टायलिंग म्हणून एक प्रॉपर्टी असते. त्यामुळे तुम्हाला लिस्ट कशी हवी ते तुम्ही इथे मेन्शन करा. तुम्हाला लिस्ट त्यामध्ये एक स्क्वेअर हवे, सर्कल हवे, त्याला एक रोमन लेटर्स हवे, लँडिंग 0, कॅपिटल अल्फाबेट, स्मॉलर अल्फाबेट, हे आपल्याला तिथे मेन्शन करायचं. नाव इन द सेम वे, इफ आय वॉन्ट टू क्रिएट अनऑर्डर्ड लिस्ट, तर हे जे LI आहेत हे ऍज इट इज अनऑर्डर लिस्ट मध्ये असते. बट दोन्ही मध्ये फरक आहे. काय फरक आहे, हा व्हेरी गुड. जी ऑर्डर लिस्ट असते त्यामध्ये नंबर असतात, अनऑर्डर लिस्ट मध्ये
नंबर नसते. ओके, अनऑर्डर लिस्ट मध्ये नंबर नसतात. हे त्याचा एक मॅन्डेटरी पार्ट. मग ऑर्डर लिस्ट कुठे यूज करायची? जिथे तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन्स शो आउट करायचे. फॉर टर्म नंबर 1, ओके, नंबर 2, नंबर 3. आणि अनऑर्डर लिस्ट म्हणजे काय? तुम्हाला फक्त पॉईंट हायलाइट करायचे, लाईक दीज आर द पॉईंट. त्याला सिक्वेन्स नसली तरी चालते. ओके, मग जसं आपले लेक्चर्स होते, लाईक लेक्चर मध्ये जर मी म्हटलं की लाईक HTML इज गोइंग टू बी आवर फर्स्ट पॉईंट, तर मग लिस्ट मध्ये HTML 1, CSS 2 याची सिक्वेन्स आहे. ओके, बट इथे मी तुम्हाला शिकवताना टायपोग्राफी लेटर शिकवलं असतं, चाललं असतं. याची काही एक सिक्वेन्स नव्हती. ही झाली तुमची अनऑर्डर लिस्ट. जर तुम्हाला मेनू डिझाईन करायचे असतील तर जास्त करून आपण अनऑर्डर लिस्टचाच यूज करतो, कारण त्यामध्ये सिक्वेन्सची आवश्यकता नसते. बट त्या मेनू मध्ये कधी तुम्ही डॉट बघितलेला नसतो, कारण तो डॉट रिमूव्ह केला जातो. तर ते पूर्ण लॉजिक जे आहे हे CSS मध्ये आपण बिल्डअप करतो, दिस एंटायर UI. मग तुम्हाला मेनू लेफ्ट साईडला हवाय, बॉटमला हवाय, फ्लोटिंग हवाय, त्या 3 लाईन्स असतात त्यावरती क्लिक केल्यानंतर आतमध्ये हवाय. त्या 3 लाईनला काय म्हणतो माहिती? टेक्निकल भाषेत बघितलंय तुम्ही वेबसाईट मध्ये? बघितलेलं आहे का? आहे ना, त्याला म्हणतात हॅमबर्गर म्हणतात. जे बर्गर असतं ना, तर त्याला हॅमबर्गर नावाचं एक बर्गर असतं. ठीक आहे, मला माहित नव्हतं. त्या बर्गर मध्ये ना खूप सारे लेयर्स असतात. पण नॉर्मल जो बर्गर खातो त्याच्यामध्ये 1 लेअर असते. ओके, पण जर मला 2 लेअर 3 लेअरचा बर्गर बनवायचा असेल तर आपण ऍक्च्युली हॅमबर्गर बनवतो. त्या हॅमबर्गर मेनू सारखाच असतो, मल्टिपल लाईन्स, मल्टिपल लेअरच्या बर्गरच्या स्लाइसेस असतात. तर त्याला हॅमबर्गर होता. गुगलवर जर तुम्ही टाकलं हॅमबर्गर मेनू आयकॉन, तरी तुम्हाला तो आयकॉन दिले बघा. आणि असं जर तुम्ही हॅमबर्गर जर टाकलं तर तुम्हाला त्या बर्गरचा आयकॉन आहे का, स्लाइसेस एकापेक्षा असतात, त्याला हॅमबर्गर मेनू. आता लगेच बर्गर किंगला जाऊ नका बघायला, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट वी हॅव विथ द मेनू, विथ द लिस्ट. सो आपल्याकडे ऑर्डर लिस्ट, अनऑर्डर लिस्ट असते. पण आता डिस्क्रिप्शन लिस्ट ही थोडी वेगळी. लाईक फॉर एन एक्झाम्पल, गुगल वरती जर मी असं सर्च केलं लाईक स्माइल, ओके, स्माइल मूवी नाही, मी नाही, स्माइल डेंजर आहे. सो बघितलंय का स्माइल? हॉरर आहे, ठीक आहे. सो इथे जर बघितलं तुम्ही तर ते सांगता येईल डिक्शनरी काय स्माइल, आणि त्याची डेफिनेशन येते की स्माइलची मिनिंग काय असते. ओके, सो हिअर दिस स्माइल इज अ टायटल, आणि हे काय झालं त्या टायटलचं? डिस्क्रिप्शन. व्हेरी गुड. मग जर मला पण जर असं हवंय की एक अशी लिस्ट क्रिएट करायची ज्यामध्ये डिस्क्रिप्शन आणि टायटल हवंय, सो व्हॉट वी कॅन डू, वी विल यूज DL. म्हणजे DLच्या आतमध्ये आपण लिहिणार डिस्क्रिप्शन टर्म किंवा टायटल, DT. काय झालं? डिस्क्रिप्शन टायटल आपलं स्माइल, आणि त्याची DD म्हणजे काय? डिस्क्रिप्शन डेफिनेशन. ओके, डेफिनेशन काय स्माइलची? ठीक आहे, दिली. सो जस्ट ऍड दिस. सो ही झाली माझी एक डिस्क्रिप्शन, डेफिनेशन आणि टर्म. मला अजून एक जर हवी आहे तर जस्ट मी यानंतर परत DT लिहिणार. लाईक फॉर एन एक्झाम्पल, मला अजून एक मिनिंग हवी, हॅपी. सो नाउ इट विल से व्हॉट इज मीन बाय हॅपी. सो ही झाली टायटल, आणि लगेच त्यानंतर त्याची डेफिनेशन. ओके, या दॅट इज व्हॉट वी विल. यामध्ये एक पार्ट येतो इंडेंटेशनचा. तर इथे तुम्ही बघू शकताय, हे जे टायटल आहे त्याच्यानंतर थोडी स्पेस आहे, याला इंडेंटेशन म्हणतो, आणि त्यानंतर तो डिस्क्रिप्शन दिसतो असं. सेम वे हॅपी, आणि त्यानंतर काय असतो? इंडेंटेशन, त्याची डेफिनेशन. तर या प्रकारे तुम्ही एक पॅटर्न घेऊ शकता, DT DD, DT DD. टायटलच्या नंतर डेफिनेशन. तुम्ही मिक्सअप केलं तरी चालतं, पण ते स्ट्रक्चर व्यवस्थित येणार नाही. तुम्ही असं जर म्हटलं की दीपक मला पहिलं DT आणि मग मला 2 DD यूज करायचे तरी चालतं, पण ते व्हॅलिड नाहीये. ओके, सो यू मस्ट यूज डिस्क्रिप्शन टर्म, डिस्क्रिप्शन टायटल. आता यामध्ये हा जो DL आहे हा HTML5 मध्ये इंट्रोड्यूस केलेला एलिमेंट आहे, पूर्वी नव्हता. यामध्ये आपण जे फिगर बघितलं, फिगर आणि फिगर कॅप्शन, हे पण HTML5 मध्येच इन्क्लूड केलेलं आहे.
जे आपण स्ट्रॉंग वर्ड बघितला तो पण HTML5 मध्येच इन्क्लूड केलेला. म्हणजे असे खूप सारे टॅग्स आहेत जे HTML5 मध्ये आहेत. ओके, कारण त्यांचे खूप सिम्प्लिफिकेशन व्हर्जन्स HTML5 मध्ये केले. येस. So this is what we have for the file. So here we have just seen that what exactly the HTML is, how to run HTML code, then which extension we are using, then we have seen how to create a basic HTML structure. त्यानंतर आपण टायपोग्राफी बघितलं. टायपोग्राफी नंतर जस्ट वी हॅव सीन इमेजेस. इमेजेस नंतर लिस्ट आणि नॅव्हिगेशन पण. ओके, so now what I will do, just I will create a repo of this code. ठीक आहे, मी तुम्हाला रिपो शेअर करेल. सो तुम्ही तो कोड डाउनलोड करू शकता. ओके, आणि मी ग्रुपवरती पण झिप फाईल शेअर करेल. So let's paste it over. ओके, मी हा रिपो शेअर करतो. येस. तो काही क्वेश्चन आहे कोणाकडे? एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? समजलंय लेक्चर? बोर झाले? झालं तरी सांगू नका. नंतर सजेशन द्या. कारण आपण 2 तास डेडिकेटेड घेता, त्यानंतर कसं म्हणा मी तुम्हाला प्रॅक्टिस करायचं. ठीक आहे, अजून एक असं की तुम्हाला एक फुल डे ची प्रॅक्टिस करायची असेल तर करू शकताय. किंवा लेक्चर झालं तर तुम्हाला एक अर्धा तास प्रॅक्टिस करा, मग तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकता. फक्त जे आम्ही टास्क देऊ ते टास्क तुम्हाला मेंटली कम्प्लीट करा. ओके, आणि टास्कसाठी मी एक क्लासरूम क्रिएट करेल आणि गिटची पण क्लासरूम क्रिएट करेल. प्रत्येकाची रिपोजिटरी असेल त्यावरती ती असाइनमेंट तुम्हाला अपलोड करत आहे. ते मॅन्डेटरी. ओके, मग आमची जे टेक्निकल पर्सन आहे ओंकार, तर तो चेक करेल तुमच्या सर्व असं, आणि जिथे जिथे सजेशन असतील तिथे तिथे मी तुम्हाला सजेस्ट करेल. कोड स्टँडर्ड वेने घ्या, ChatGPT वरून कॉपी करू नका. आज तर असाइनमेंट नाहीये कारण अजून आपण टेबल्स आणि फॉर्म शिकलेलो नाही, त्यामुळे मला असं बेसिक असाइनमेंट देऊन उपयोग नाही. तुम्ही बेसिक प्रॅक्टिस करा, म्हणजे आपलं नेक्स्ट लेक्चर असेल मंडेला तर त्यामध्ये बऱ्यापैकी आपले टॉपिक कव्हर होतील. कारण HTML खूप वास्ट नाही, फक्त त्याचा तुम्हाला हे माहिती हवं की टॅग यूज कसे करतात आणि कोणता टॅग केव्हा यूज करायचा. कारण खूप मुलांचं काय होतं, शिकताना सर्वच पण त्यांना ते बायफर्केशन समजत नाही. आपल्या इथे जे मी नेम यूज केले टायपोग्राफी, इमेज, नॅव्हिगेशन, हे स्टँडर्ड नेम्स आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये पण असेच नेम चालतात. ठीक आहे, काही क्वेश्चन असेल तर विचार बेटा. तुला समजलंय का? मुलं येणार आहे का मंडेला? कोणी येणार आहे? म्हणजे मग ते अरेंजमेंट करायला होतं. ठीक आहे, तर तुम्ही हवा असेल त्याच्यावरती प्रॅक्टिस करा. तुम्हाला काही क्वेरीज क्वेश्चन असतील तर मला विचारा. ओके.